नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे फिटमेंट फॅक्टरचा जबरदस्त फायदा, पेन्शनमध्ये थेट एवढी वाढ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारच्या लाखो पेन्शनर्ससाठी एक दिलासादायक आणि चर्चेत असणारी बातमी समोर आलेली आहे। 8वा वेतन आयोग लागू होण्याच्या चर्चेला सध्या जोर चढला आहे आणि त्यात खास चर्चा होते ती म्हणजे फिटमेंट फॅक्टर 1.90 ची। सध्याचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पेक्षा कमी असला तरीही याचा परिणाम खूप मोठा आणि थेट असेल। अंदाजानुसार पेन्शनमध्ये थेट 90% वाढ होऊ शकते। यामुळे काही निवृत्त कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन 2 लाखाच्या वर जाऊन 2.37 लाखपर्यंत पोहोचू शकते। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 निश्चित केला होता। यामुळे 6व्या वेतन आयोगातील पेन्शनमध्ये थेट आणि लक्षणीय वाढ झाली होती। मित्रांनो, जर फिटमेंट फॅक्टर 1.90 लागू झाला तर खालीलप्रमाणे पेन्शनमध्ये वाढ होईल। मित्रांनो, हा बॉक्स तुम्हाला दिसत आहे, याच्यामध्ये तुम्हाला सध्याची पेन्शन, नवीन पेन्शन आणि वाढ किती होणार याबद्दल संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे। आता फॉर एक्झाम्पल, जर 9,000 रुपये पेन्शन आहे तर नवीन पेन्शनमध्ये ती 17,100 रुपये होईल। याची वाढ आहे 8,100 रुपये। जर 15,000 रुपये पेन्शन असेल तर 28,500 होईल, त्याची वाढ आहे 13,500 रुपये। 25,000 जर असेल तर पेन्शन नवीन पेन्शन 47,500 रुपये होईल आणि वाढ म्हणजे 22,500ची होईल। जर पेन्शन 40,000, जर सध्याची पेन्शन 40,000 असेल तर नवीन पेन्शन 76,000 रुपये मिळेल, त्याची वाढ होईल 36,000। जर 1,25,000 पेन्शन असेल तर 2,37,500 रुपये ही नवीन पेन्शन होईल आणि वाढ त्याच्यामध्ये 1,12,500 रुपये एवढी होईल। मित्रांनो, या टेबलमध्ये जी माहिती दिली आहे ही फक्त बेसिक पेन्शन आहे। यावर DAR म्हणजे महागाई भत्ता वेगळा दिला जाईल। मित्रांनो, 1.90 फिटमेंट फॅक्टर शक्य आहे कारण सरकार DA मर्ज नंतर संतुलित निर्णय घेऊ इच्छिते। ही वाढ कर्मचारी संघटनाच्या मागणीपेक्षा कमी, त्यांनी 3.68 ची मागणी केलेली आहे, पण तरीही ही भरघोस आणि सन्मानकारक असेल। तक्त्याच्या आधारे पाहता कमाल पेन्शन असलेल्या व्यक्तीला 1,12,500 ची वाढ मिळेल आणि एकूण पेन्शन 2.37 लाख होईल। हे खरंच एका लॉटरीसारखं वाटू शकते। मित्रांनो, 8वा वेतन आयोग अजून अधिकृत नाही, पण 1.90 फिटमेंट फॅक्टरची चर्चा पेन्शनर्समध्ये नवीन आशा निर्माण करत आहे। यामुळे लाखो पेन्शनर्सना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता मिळू शकते। सरकारचा अधिकृत निर्णय येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, पण जर हे लागू झालं तर हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।